व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर आणि लेखन. आता या ठिकाणी मी संख्या लिहिली आहे 3.210. ही संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, कारण याच्यात पूर्णही भाग आहे आणि अपूर्णही भाग आहे. 3 हा पूर्ण भाग आहे आणि 210 हा अपूर्ण भाग आहे. आता दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं? पूर्ण भाग हा दशांश चिन्हाच्या डावीकडे लिहितात आणि अपूर्ण भाग हा दशांश चिन्हाच्या उजवीकडे लिहितात. आता 3 पूर्ण भाग आहे तो डावीकडे लिहिला आहे, तर दशांश चिन्ह लिहिलं आहे, ह्याला दशांश चिन्ह म्हणतात. आणि हा अपूर्ण भाग 2 लिहिला आहे. ह्याचं वाचन कसं? 3 दशांश चिन्ह 2. अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये याचं वाचन 3 दशांश चिन्ह 2. आता ह्या ठिकाणी 3.2/100 ह्याचं लेखन दशांश अपूर्णांकामध्ये 3 दशांश चिन्ह 02. आता या ठिकाणी 212/1000 ह्याचं पूर्ण भाग नाही आहे, म्हणून दशांश चिन्हाच्या डावीकडे 0 लिहिलेलं आहे, काही नाही. आणि 212 1000 आहे, म्हणून दशांश शतांश सहसा म्हणजे 0.212 वाचन. 310 अधिक 2/100 अधिक 5/1000 बरोबर किती? आता या ठिकाणी अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे आणि दशांश अपूर्णांकामध्ये बेरीज लिहायची आहे. मग आता दशांश अपूर्णांकामध्ये लिहिताना काय करायचं? सगळ्याचा छेद कोणाचा मोठा आहे? 5/1000. मग सगळ्यांचे छेद आपण 1000 करून घ्यायचे आहेत. मग 3/10ला 100ने गुणलं तर छेद 1000 होणार. 100 10 1000 आणि 100-300. आता या ठिकाणी 2/100 आहे, मग ह्याला कितीने गुणलं पाहिजे? 10ने. मग अंशाला 10ने तर छेदाला पण 10ने. 1000 10×2=20. आता या ठिकाणी छेद सारखे करून घेतलेले आहेत. आता अंशांची बेरीज करूया. 300 अधिक 20 अधिक 5/1000. आता यांची बेरीज करूया. 325/1000. आता दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे, पूर्णांक संख्या नाही आहे म्हणून 0 लिहायचा डावीकडे, दशांश चिन्ह 325. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 5.15 या दशांश अपूर्णांकाचे औषाधिक अपूर्णांकातील रूप खालीलपैकी कोणते? आता हीच संख्या मी दिलेली आहे 5.15. आता हे दशांश चिन्हाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहून घेऊया. 5.15/100 हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता औषाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं, त्यात अंश मिळवायचा म्हणजे संख्या आपल्याला मिळणार. मग आपण करूया, छेदाने पूर्ण संख्येला गुणूया. 100 × 5 अधिक 15/100. छेद तसाच ठेवायचा आहे. 100×5 500 अधिक 15/100. मग 500 अधिक 15 बरोबर 515/100. म्हणून औषाधिक अपूर्णांक त्या झाला 515/100. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 3 अधिक 6/100 अधिक 8/1000 अधिक 2/10 बरोबर किती? आता हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे आणि दशांश अपूर्णांकामध्ये याची बेरीज करून लिहायची आहे. आता या ठिकाणी हे उदाहरण मी लिहून घेतलेलं आहे. आता ह्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 3 पूर्ण संख्या आहे, मग 3 अधिक 6/100चा पूर्ण भाग नाही, 0.0 दुसरं स्थान अधिक 8 0.008 अधिक 0.2. आता उभ्या मांडीने बेरीज करूया त्याची. 3.000 अधिक 0.006 अधिक 0.008 अधिक 0.2. आता याची बेरीज करूया. 0 अधिक 8 बरोबर 8, 0 अधिक 6 बरोबर 6, 0 अधिक 2 बरोबर 2, दशांश चिन्ह पूर्ण भाग 3, 3.2 6. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 9.009 या दशांश अपूर्णांकाचे औषाधिक अपूर्णांकाचे रूप खालीलपैकी कोणते? आता हे उदाहरण मी ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. 9.009. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये मांडूया. 9.9/1000. आता ह्याचा औषाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं, त्याच्यात अंश मिळवायचा. मग आपण या ठिकाणी करूया 1000 × 9 अधिक अंशस्थानचा 9 भागिले 1000. आता 1000 × 9 बरोबर 9000 अधिक 9, छेदस्थानी 1000. छेद तसाच राहणार. अंशांची बेरीज 9000 अधिक 9 बरोबर 9009/1000. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर.